नमस्कार मंडळी, मी आहे प्रेरणा आणि प्रेरणाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी आजची आपली ही रेसिपी आहे. बघून तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी आपली बीटाची कोशिंबीर आहे. काही जणांना बीट खायला आवडत नाही, पण अशा पद्धतीने त्यांना जर करून दिली तर नक्कीच ते आवडीने खातील. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे 1/2 किलो बीट घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बीट आहेत आणि गुलाबीसर रंगावर बघून घ्यायचेत. हे बीट चवीला खूप छान असतात आणि टेस्टी असतात. बीट मी प्रथम मस्त क्लीन करून घेतलेत आणि आता त्याची ही वरची सालं काढून घेते. कधी पण मी बीटाची कोशिंबीर करताना जरा जास्तच करते, कारण भाजी नसली तरी चालेल, यानेच जेवण पटपट जाते. तुम्ही जर डाएट करत असाल तर हा एक उत्तम पदार्थ आहे जेवणाचा भाग म्हणून कोशिंबीर. तर आता ही साल काढताना जरा व्यवस्थित बघून नीट काढा, कारण पटकन सोलणी घसरली तर लागू शकते हाताला. म्हणून बीटाची कोशिंबीर आपण रोज पण खाऊ शकतो. याच्यामध्ये मंडळी भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तसंच रक्त वाढण्यास खूप मदत होते. आजारी माणसांना किंवा लहान मुलांना ही 1 ते 2 चमचे खायला आवर्जून द्यावी जेवणामध्ये, किंवा बीटाचा ज्यूस करून द्यावा. आता मी देठाकडचं आणि मागची बाजू कापून घेते, जो कडक भाग असतो. अशा प्रकारे सर्व बीटांची सालं काढून झाली आहेत आणि मागचा पुढचा भाग मी कापून घेतला आहे. मी असंच पहिल्यांदा बीट क्लीन करून घेते, कारण कदाचित त्याच्यावर फवारणी पण केलेली असते आणि भरपूर प्रमाणात माती असते, त्याच्यामुळे अगोदर क्लीन करून घेतलेलं कधीही चांगलं सेफसाठी. अशा प्रकारे आपले मस्त क्लीन झालेले आहेत बीट. साधी आणि सिंपल आपली कोशिंबीर आहे. याच्यामध्ये साहित्य पण अगदी कमी प्रमाणात लागतं. तर मस्त आपले बीट इथे सोलून तयार झालेले आहेत. आता मी इथे एक टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये बीट घालून घेते आणि 1 ग्लास पाणी घालून मस्त वाफवून घेते. इथे तुम्ही कुकरमध्ये 1 ते 2-3 शिट्ट्या काढून वाफवून घेऊ शकता. जास्त वाफवायचं नाही, जास्त वाफवल्यामुळे याची चव चेंज होते. तर 10 मिनटं झालेली आहेत. आपले बीट मस्त वाफून आलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते 10 मिनटासाठी. 10 ते 15 मिनटांनी बघा बीट थंड झालेले आहेत. आता आपण एका किसणीवर यांना किसून घेऊयात. तर मी इथे एक किसणी घेते, ही जरा बाजूला ठेवते आणि पटकन हे आपण बीट किसून घेऊयात. तुम्हाला जर 4 बीट जास्त वाटत असेल तर तुम्ही 2 बीटाची पण करू शकता. 4 बीटाची कोशिंबीर भरपूर प्रमाणात होते. एक 7-8 माणसांना पुरते, थोडी थोडी खाल्ली तर. जास्त खाल्ली तर 3-4 माणसांना आरामात पुरते आणि ही खूप टेस्टी होते. त्याच्यामुळे तुम्ही जरूर एकदा करून बघा. किसताना थोडं व्यवस्थित म्हणजे हळू किसा, कारण हातबीत सटकला तर पटकन लागू शकतं. म्हणून मी हळू किसते, कारण मला सुरीबिरी भरपूर लागते हाताला म्हणून. तर मस्त आपला किस बीटाचा पडतोय बघा. खरं सांगायचं ना तर बीट हा प्रकार मला आवडायचा नाही. अशा प्रकारे मी दही वगैरे घालून एकदा ट्राय केली ही कोशिंबीर. मला एवढी आवडली की अर्धी कोशिंबीर मीच संपवली. तर बघा मस्त आपला किस तयार झालेला आहे. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया. या तर मग. तर इथे मी एक छोटा चमचा चवीसाठी म्हणून साखर घातली. तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर काळं मीठ अर्धा चमचा घेतला आहे, चमचे छोटे आहेत. त्याच्यानंतर साधं मीठ अर्धा चमचा घेतला आहे. आता थोडीशी इथे कोथिंबीर घालून घेते मी आणि आपल्याला आता मस्त ताजं गोड
घट्ट दही लागेल. हे बघा, हे मी घरी बनवलेलं दही आहे, त्याच्यामुळे खूप मस्त आहे, आंबट पण नाही. तुम्ही बाहेरचं पण दही वापरू शकता. बघा किती मस्त दिसते. आता मी इथे तुम्हाला प्रमाण सांगते. हा किस 1 वाटी भरून पूर्ण झालेला किसल्यानंतर तेवढीच वाटी भरून मी इथे हे दही घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही कोशिंबीर खूप मस्त लागते. दही तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी पण घालू शकता. तर आता मी व्यवस्थित इथे हे मिक्स करून घेते. कलर बघा किती मस्त आला आहे आपल्या कोशिंबीरला. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलंय. आता मी गॅस लावलाय. तेल चांगलं गरम झालंय. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तेलामध्ये फुटली पाहिजे, तरच त्याची चव चांगली येते. त्याच्यानंतर 1 चमचा भरून जिरं घातलंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 हिरवी मिरची घातली मी, कमी तिखटवाली, बारीक कापून. याचा चव खूप छान येतो. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं तोडून घातलीत मी थोडीशी, बारीक अशी चिरून. 1 5-6 पानं आहेत आणि हिंग पाव चमचा घातला. आता ही फोडणी मस्त खमंग झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. तसेच न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, कारण माझ्या ज्या पुढच्या रेसिपी येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता ही खमंग फोडणी मी याच्यावर घालून घेतली. हीच खमंग फोडणी या कोशिंबिरीची जान आहे बरं का, त्याच्यामुळे ही नक्की पाहिजे याच्यामध्ये. आता मस्त आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट घालते, ते म्हणजे दाण्याचं कूट 1 छोटा चमचा घालून घेते. आता मस्त मिक्स करून घेऊयात. आपली कोशिंबीर किती मस्त दिसते बघा. तर ही होती आजची आपली साधी सिंपल रेसिपी. तुम्ही एकदा जरूर करून बघा, तुम्हाला आवडेल. न खाणारेही आवडीने खातील. परत भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. मंडळी, वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच.